आणि नाथ महाराज दत्त नामाचं महत्व आपणाला सांगतायत. आणि त्यांच्या सांगण्याला महत्व आहे याचं कारण नाथ महाराज दत्त परंपरेतील आहे. आपली परंपरा सांगताना जो निर्गुण निराभास जथुनी उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणती त्यास जो का सर्वास आद्य गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीस उपदेशित अत्रीपाद प्रसादित अवधूत दत्तात्रय. आणि मग दत्तात्रयाची 3 दत्तात्रय शिष्य परंपरा दत्तात्रय शिष्य परंपरा दत्तात्रय शिष्य परंपरा दत्तात्रय शिष्य परंपरा. सहस्र अर्जुन यदुपला सहस्र अर्जुन यदुपला सहस्र अर्जुन यदुपला जनार्दन शिष्य तिसरा जनार्दन शिष्य तिसरा जनार्दन शिष्य तिसरा. गेला खरा कलियुगे गेला खरा कलियुगे गेला खरा कलियुगे गेला खरा कलियुगे. कयाचा ब्रह्मानुग्रहित 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 कयाचा ब्रह्मानुग्रहित. अभंग नाथ महाराजांचा आहे. ती आपली परंपरा सांगताना निर्गुण निराभास जथुनी उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणती त्यास जो का सर्वास आद्य गुरु तयाचा ब्रह्मा अनुग्रहित पुढे ब्रह्मा अत्रिस उपदेशित. दत्तात्रयाचे आई वडील कोण? अनसूया आणि अत्री. या नावामध्येच सामर्थ्य आहे. बरीच माणसं भगत महाराज अनुसयाच म्हणतात. आम्ही मराठी लोकच मराठीचा खून करत चाललोय पुढे. अरे अनसूया अनुसया नाही, अन अधिक असूया या 2 पदा मिळून संधी झाली ते अनसूया. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहितीये, विग्रह करताना नचा पाय मोडायचा त्याला व्याकरणात हलंत म्हणतात. हलंत पाय मोडायचा. पाय मोडला की ते लंगडं होतं. लंगडं झालं की पाय पूर्ण टेकवत नाही, अलगद उचलतं. म्हणून सुस्वागतम आगतम स्वागतम का मतला अ काढला म्हणून लंगडं झालं. आणि जर अ असता तर स्वागतम सुस्वागतम आगतम म वर जोर द्यायचा नाही, अलगद उच्चार करायचा. त्याला लंगडं म्हणा, व्याकरणात हलंत म्हणतात. काही काही 4 आहे, काही 3 आहे. आणि सगळे व्याकरण तुम्हाला पाठ असल्यामुळे सांगण्याची गरज नाही. भाषेचा व्यवहार कोणत्या नियमास अनुसरून होतो याचा विचार ज्या शास्त्रात केला जातो त्याला व्याकरण शास्त्र म्हणतात. आपल्या तोडून जे मूळचे जोडितात वर्ण म्हणतात. वर्णाचे 2 प्रकार, स्वर आणि व्यंजन. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे दुसऱ्याच्या साह्या वाचून होतो त्याला स्वर म्हणतात. ज्याचा उच्चार स्वराचं पाठीमागून साह्य घेऊन त्याला व्यंजन म्हणतात. मग व्यंजनामध्ये स्वर असतो. काहीमध्ये 3 आहे, काहीमध्ये 4 आहे. हे मराठी माणसांकरता सांगतो. ज्ञानेश्वराच्या ज्ञेमध्ये 4 आहे. क्षत्रियाच्या क्षेमध्ये 3 आहे. आपण बघा ते ऑपरेशन करू. ऑपरेशन म्हणजे पदच्छेद. क अधिक पोट फुटलेला श अधिक अ या 3 मिळून झाला क्षत्रियाचा क्ष. ज्ञानेश्वराचा ज्ञे 4 मिळून झाला. द अधिक न अधिक य अधिक अ असा 4 मिळून नाही. नाहीतर व्यंजनात स्वर आहे म्हणून न मध्ये अ आहे, पण विग्रह करताना नतला अ काढायचा म्हणून अन आणि पुढचा असूया जोडायचा आणि अ न मध्ये घातला की न वर जोर देऊन म्हणायचं अनसूया. नाहीतर विग्रहात अन अधिक असूया. मी काही व्याकरणचा शिक्षक नाही, तुम्ही विद्यार्थी नाही, पण अनसूयासाठी वेळ घेतली आहे. विठ्ठल असूया शब्दाचा अर्थ द्वेष होतो. द्वेष. असूया म्हणजे द्वेष. अन म्हणजे नाही, द्वेष नाही, तिला म्हणतात अनसूया. आणि पिता अत्री आहे
त्रि हे संख्यात्मक आहे, संख्यात्मक अनकारार्थी आहे. तिन्ही गुणाचा संबंध नाही. ते अत्री म्हणजे गुणातीत पिता आणि द्वेष रहित माता त्या दाम्पत्यापोटी जन्म घेतोय भगवान दत्तात्रय. लक्षात तयाचा ब्रह्मा अनुग्रहित ब्रह्मा अत्रीच उपदेशित अत्रिपाद प्रसादित अवधूत दत्तात्रय. आणि मग दत्तात्रयाचे शिष्य 3 आहे. दत्तात्रय शिष्य परंपरा सहस्रा अर्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. आणि मग जनार्दन स्वामीचे 3 शिष्य आहेत. एक एका जनार्दन, एक रामा जनार्दन, एक जनी जनार्दन. जनार्दन कृपेस्तव जाण समूळ निरसले भवबंधन एका जनार्दनी जाण झाली संपूर्ण परंपरा. हा अभंग नाथांचा आहे. म्हणजे दत्त परंपरेतील नाथ असल्यामुळे यथार्थ त्यांच्या बोलण्याला महत्व, दत्त नामाचं महात्म्य सांगतायत. तो एक सगळ्या संतांमध्ये आगळे आणि वेगळे वैशिष्ट्य लाभलेले संत म्हणजे एकनाथ महाराज आहे. कारण काही संत आहे तर शांत नाही, काही शांत आहे तर संत नाही, काही संतही आहे शांतही आहे पण श्रीमंत नाही. संत, शांत आणि श्रीमंत या तिन्हीचं एकत्रीकरण म्हणजे एकनाथ महाराज. तिन्हीच एकत्र. लक्ष्मी आणि सरस्वती दोघी एकत्रित नांदत नाही, पण दोघीला एकत्रित नांदवायचा पुरुषार्थ केला तो पैठणच्या संतांनी. हे लक्षात. दोघी विद्वत्ताही आहे आणि श्रीमंती आहे. नाही तर बाकी सर्व संतांचा विचार लौकिक दृष्ट्या करा तर 18 विश्वे दारिद्र्यानं भरलेलं जीवन त्यांच्या प्रमाणावरून. रात्रीचे 12 वाजले होते बरं का. भगत महाराज बरोबर 9:30ला तुम्हाला मोकळे करतो. ते तिथलं सांगतो. रात्रीचे 12 वाजले. नामदेवरायाची पत्नी राजाबाई रुक्माई आईसोबत भांडत होती. 2 प्रहर रात्र पाहुणी एकांत राजाई वृत्तांत सांगे ना ते अन्न वस्त्र नाही खाया जेवयाची नाचे अहर्निशी निर्लज्जा भला मार्ग तो नियमोजोडी सांगा नामयाची राजा बरी नव्हे. 1-2 माणसं असती तर भागवलं असतं. 14 माणसे आहे माझ्या घरी हिंडती दारोदारी मानाचे आहे माझे घरे 14 मानाचे आहे माझे घरे हिंडती दारोदारी अन्नासाठी हिंडती दारोदारी अन्नासाठी 14 मानाचे आहे माझे माणसे आहे माझे घरी. नामदेवरायाचा परिवार सर्वांना माहिती आहे. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी 14 पुत्र 14 सुना नित्य स्मरती नारायणा. नाव मी सांगतो, हिशोब तुम्ही करा जमला तर. राजाई गोणाई दोघे सासू सुना दामा नामाचा ना बापले क नारावी खा महादा गोंदा 14 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी लाडाई गोडाई यसाई साखराई 14 सुना पाई नामयाच्या आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी वेडी पिशी जमी दाशी त्याची. किती झाले? कोण मोजले म्हणा. एकदा काय डोकं चालू आहे. एक राजाई गोणाई दोघी सासू सुना किती? 4 नाही मग 28 होईल. 2 नावन 2 नाते 4 करू नका. पुन्हा गणित लक्षात घ्या. राजाई गोणाई दोघी सासू सुना नावं होती पण होत्या सासू सुना. तुम्ही हे 2 न तेही 2 धरता झाला 28 वर जाईल नाही सर. सासू गोणाई आणि सून राजाई म्हणून 4 करू नका. राजाई गोणाई दोघी सासू सुना 2च. दामा नामा जाना बाप लेक 2 न 2 4. 4 मुलं नारा विठा महादा गोंदा 14 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी 4 आणि 4 8. 14चे लग्न झाले. 4 सुना आल्या. लाडाई गोडाई यसाई साखराई 14 सुनापाई नामयाच्या 8 आणि 4 12. आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी 12 आणि 2 14. हे वेडी पिशी जणी दासी त्याची 15वी आहे.
आणि म्हणून राजाबाईची तक्रार आहे. सांगण्याचा उद्देश काय? राजाबाईची तक्रार आई साहेबाकडे, 14 माणसे आहे माझे घरी, हिंडती दारोदारी अन्नासाठी. या प्रमाणावरून लक्षात घ्या. माऊलीचं पहा, समाधिस्थ होतात तेव्हा मुक्ताबाईनं धाकट्या भावाच्या गळ्याला बिलगुल रडणं सुरू केलं. दादा, ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेसी जात, सोपान मज सांभाळीत. यावरून मधुकरी मागितले विचार. तुकोबारायचं प्रमाण पहा. दुष्काळी आटीला द्रवे नेला मान, स्त्री एक अन्न अन्न करता मेली. नाथ महाराज, एकनाथ शब्दामध्येच तो अर्थ आहे. सर्व जगाचा नाथ त्याला जगन्नाथ म्हणतात. नाथ शब्दाचा अर्थ मालक होतो. जगन्नाथ, जगाचा नाथ तो जगन्नाथ. पण जगन्नाथाला एकनाथ आहे आणि त्यांचं नाव एकनाथ. आणि मालकाकडे गड्यानं काम करावं असा नियम आहे. 1-2 महिने नाही, 36 वर्ष. कावडीने पाणी या घरी चक्रपाणी माय. कावडीने पाणी या घरी चक्रपाणी माय. कावडीने पाणी या घरी चक्रपाणी अनन्य भक्ती भावे निरावंदिकाचे पाय. अनंत भक्ती भावे निरावंदिकाचे पाय. अनन्य भक्ती भावे निरावंदिकाचे पाय. वर्ष आंघोळ नाथ महाराजांची झाली की देवानं धोत्र धुवून आणावं. धोत्रे गंगा तिरी धूत असे. पूजेला बसले की चंदन उगाळून द्यावं. श्रीखंड्या चंदन उगावणी करी. कीर्तनाला नाथ महाराज उभे राहिले की गळ्यात टाळ घेऊन देवानं टाळकऱ्यात उभं राहून द्रोपद धरावं. प्रवचनाला नाथ महाराज बसले की चोपदारचा पोशाख घालून जगाचा बाप गेटवर उभा राहत होता. दत्त चोपदारी करीत असे आणि रिकाम्या वेळात कावड खांद्यावर घेऊन पाणी भरत होता. 36 वर्ष. अरे भगवान म्हणजे काय हातगाडीवरचा माल आहे का? कोळीची उठाव 1-1 रुपया. मग शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाही निरंतर ध्यावय. जाही अनादि अनंत अखंड चत वेद सुवेद बतावय. नारद असे सुख व्यास रटई पचियारे तऊ कुणी पार न पावय. हे कळलं तुम्हाला नसेल, गोड वाटलं. शेष महेश दिनेश गणेश सुरेश जाही निरंतर ध्यावय. हे 5 नाव आहे. शेष महेश दिनेश गणेश सुरेश. शेष सर्वांना माहित आहे. पुसू नका बाई, वेदासी काही कळलेची नाही. पुढे शेष सिनला झाल्या द्विसहस्त्र जिवा. जो शेष ज्याचं स्तवन करतो. शेष महेश म्हणजे भगवान शंकर. त्यागुणी कैलास सर्वही संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी कासया कारणे ब्रह्म शोधावया. शेष महेश. दिनेश म्हणजे सूर्यनारायण. गणेश म्हणजे गणपती आणि सुरेश म्हणजे इंद्रदेव. त्याचाच अर्थ असतात. म्हणून बुवाचं व्याकरण झालेलं पाहिजे. सूर अधिक ईश मग संधी होतो सुरेश. याला व्याकरणात यनादेश संधी म्हणतात. अ अधिक ईचा ये होतो.
आणि तो रच्या डोक्यावर मात्रा म्हणून जातो, म्हणून सुरेश नाही तर सुर अदितीश. बस, सुरेश म्हणजे इंद्र, गणेश म्हणजे गणपती, दिनेश म्हणजे सूर्य, शेष आणि महेश हे 5 निरंतर ध्यावे. ज्याही अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुभेद बतावयस, ज्याचं वेदांनी वर्णन केलं. अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद. अजूनही असं सांगितलं जातं भगत महाराज की हिमालयात काही साधू उलटे टांगून घेतात झाडाला, उलटे. त्या उलट्या टांगलेल्या साधूला कावळे गिध पक्षी लचके तोडून खातात जिवंतपणी. तेव्हा ते साधू त्या कावळ्यांना गिध पक्ष्यांना विनंती करतात, खा बाबा, लचके तोडून खा, पण आमची एक विनंती मान्य करा. कागा सबतन खाईयो चुन चुन खाईयो मांस. साधू म्हणतात कावळ्यांना गिधाला, कागा सबतन खाईयो चुन चुन खाईयो मांस, दो नैना चांड दियो पिया मिलन की आस. जोपर्यंत परमेश्वर दर्शन देत नाही ना तोपर्यंत आमचे बोगुळे खाऊ नका, बाकी सगळे मांस खा. तरी त्यांना भगवान दर्शन देत नाही. तो 36 वर्ष राबला ते महान संत एकनाथ महाराज. त्यांचा हा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. इथं आल्यावर मला कळालं, तोपर्यंत माहित नव्हतं. इथं आल्यावर कळालं की दत्त चरित्र आमचे भगत महाराज सांगतात. मी ठरवलं समयोजाना समयोजाना, त्याप्रमाणे कीर्तन करायला वागावं लागतं. नाही तर एकच टिपण त्या बुवाचं पाठ असलं. 12 वर्षानं मुलगा झाला, आनंदाचा कार्यक्रम, आणि याला एकच अभंगावर कीर्तन येत होतं. घेतला, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस कारण का 12 वर्षानं लेकरू झालं, तू शेवटचा दिवस. म्हणून समयोजाना समयोजाना महाराजांचा आहे. जवळजवळ परिचयाचाच म्हणा. एकनाथ महाराज लागून या पाया. इथेच महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. ज्यांच्याकडे भगवंताने राबावं 36 वर्ष आणि ते पाया पडतात, काय उद्देश आहे, काय कारण आहे? पाया पडण्याची इच्छा नाही, मग समाजाने त्यांच्यावर पाया पडण्याची वेळ आणली म्हणून नाईलाजानं पाया पडतात. हे लक्षात घ्या. आधी उपदेश, हे 3 मुद्दे पहा. आधी उपदेश असतो, उपदेशानं काम भागत नाही, मग रागावणं असतं, आणि रागावून जेव्हा ऐकत नाही नाईलाजानं पाया पडणं असतं. आपल्या भाषेत पटवून देतो. गुरुजी आले, खेड्यातली गोष्ट, पाटील आहे का घरी? आत या गुरुजी, आत या. कसंही नाही केलं. तुमचा बाळू 4 दिवस झाले शाळेत आला नाही. अहो तिथं 10:30ला जातं घरून, 6ला वापस येतो. तुम्हाला वाटतं शाळेत गेलं, मला वाटतं घरी आलं. ठीक आहे गुरुजी, तपास करतो. आणि मग बापाने तपास केला तर दुसरे गावातले 4 आणि हे असे 5 उसात पट्टे खेळत होते. बापाच्या लक्षात आलं, बरोबर आहे गुरुजीचं. आणि मग 12 वर्षाचा मुलगा एकुलता एक घरी आणला वाड्यामध्ये, आणि बापानं उपदेश सुरू केला. बाळू
माझा पंजोबा वारकरी, आजोबा वारकरी, बाप वारकरी, मी वारकरी, 4 पिढ्याचं वारकरी घडारा आपला. तालुकाभर फिरलो तरी जय हरी पाटील, जय हरी पाटील, जय हरी पाटील म्हणतात लोक. तू माझा एकुलता एक 12 वर्षाचा आतापासून पत्ते खेळतो. अरे 100 एकर जमीन आहे ना, अर्ध्या एकरात वाडा, त्याचा तू मालक आहे. आणि आतापासून पत्ते खेळतो. माझ्या समोर जुगाऱ्या वसील, समोर सगळे संपत्ती विकसील, जर्मनच्या ताटात बाजरीचं पीठ मागशील, प्लास्टिकच्या तांब्यात पाणी पिशील. हा उपदेश, उपदेश. हा शाळेत जात जा बाबा. झालं. 20 दिवसांनी पुन्हा आले गुरुजी. 20 दिवसांनी. आहे का पाटील घरी? या ना. कसं 5 दिवस झाले बाळू शाळेत नाही. का सांगता तुम्ही? अहो नाही. बरं ठीक आहे गुरुजी. आणि मग पाटलानं ऊस शोधला ना, तर मुलं हुशार होते. त्यांना माहिती आहे ऊस पप्पाला माहित झाला म्हणून बदलला ऊस. दुसऱ्या ऊसात हे टोळकं सापडलं पत्ते खेळताना. आता बापाचा क्रोध अनावर झाला. ओलं दांडकं शेवरीचं. आणि तिथून ते पगडत आणलं पोर घरी. आतून कडी लावली, नायलनच्या दोरीनं बांधलंय पोर वाड्याच्या खांबाला. 12 वर्षाचं. जे मारणं सुरू केलं, कपडे फाटले, जखमा झाल्या, त्याला रडता येईना एवढं मारलं. पाटलीन मध्ये आली. काय जीव घेता का त्याचा? खबरदार मध्ये आली तर मुंडकच तोडील तुझं. जमदाग्नी झाला पाटील. आणि मारता मारता पाटील म्हणाला, कारट्या निपुत्रिक झालो तरी चालेल, पुन्हा का शाळेत गेला नाही, मुंडकच तोडील तुझं. त्याला रडता येईना तरी एक एक शब्द उच्चारत होत ते. नुसता दम काय देता पप्पा, कोयता घ्या आणि तोडा मुंडक, तरी पठ्ठा शाळेत जाणार नाही. आता काय करतो बाप? एवढा रागावलेला बाप कचा 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 दोरी कापली, मुलाला सोडलं आणि पोटसी धरून जे हुंदके देऊन देऊन रडणं सुरू केलं. आणि बापाचे उद्गार आहे, बाळू बापानं प्रेम करावं लेकरावर का जनावरासारखं मारावं रे? अरे गुराला मारलं नसेल रे कोणी, एवढं बदडलं तुला, एवढं मारलं बेटा. मला बरं वाटलं असेल का रे, पण तुला सांगून बघितलं तरी तू शाळेत गेला नाही. आपण दोघच बाप लेक वाड्यात आहोत. मी तुझा बाप आहे, आजपासून मारणार नाही बाळा, पण तुझ्या पाया पडतो, शाळेत जात जा. या 3 भूमिका लक्षात घ्या. पहिल्याना बापाने उपदेश केला. उपदेशाने काम भागत नाही, मग बाप रागावला आणि रागावणे पोर ऐकत नाही. आता नाईलाजानं पाया पडला. ही भूमिका संताची आहे. पहिला उपदेश आहे. उपदेशानं माणसं ऐकत नाही, मग संत रागावले. रागावणे ऐकेना म्हणून नाईलाजाने लागोनिया पाया जनावी नवली काय, 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 लागोनिया
मागे उपदेश आहे. संत सदा उपदेश बतावत केससी ससब सेत भय है. तू अलहु ममता नहीं छांडत नौतऊ आय संदेश गय है. आजही गाय चले उठी मूर्ख तेरे सामने ही केते गय है वगैरे वगैरे. संत सदा उपदेश बतावत, उपदेश आणि संतांच्याच उपदेशाचा परिणाम समाजावर का होतो याचं कारण आहे उपदेशाच्या पाठीमागे उपासनेचं सामर्थ्य आहे. उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम. आमचा नुसता उपदेश आहे. दारू बंदीवर भाषण चालतं संतांची प्रमाण घेऊन भाषण रंगवण्यासाठी. दारू मुकावे मान दारूने अब्रू जाय છે. दारू बहुत दुर्गंधी दारूने धक्को खाए છે. कहीं दास करगरिए फिर नरक मुजाए છે. दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती. अपने कबर का दाम खर्च कर मुंह में मक्की आती. टाळांचा कडकडाट लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. आता सुटली का बाकीच्यांची? याला म्हणतात नुसता उपदेश. संतांचा नुसता उपदेश नाही, उपदेशाच्या पाठीमागे उपासना आहे. 1-2 महिन्याची नाही, मागे बहुता जन्मी एक करिता आलो. ही उपासना. आणि मग उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम. म्हणून संतांच्या उपदेशाचा. आता उपदेश करून जेव्हा काम भागत नाही तेव्हा संत रागावतात. जशी मी बापाची भूमिका सांगितली, रागावतात. तुकोबाराय सुद्धा रागावले. किती सांगो तरी पुढे शिंदळीचे रडतील. रागावलं नाही काही. आता एकनाथ महाराज शांती ब्रह्म आहे. त्यांना राग आणून देण्यासाठी बक्षीस ठेवली तरी राग आला नाही. असे शांती ब्रह्म. एवढे शांती ब्रह्म पण ते सुद्धा रागावले. सटवीन नेला कैचा नाही. आपण कच्चा आहोत त्याच्यात. विठ्ठल भक्तिविने पशु कशाशी वाढला. सटवीन नेला काहीचा नाही. शांती ब्रह्म आहे पण रागावले. काय माय गेली होती. अरे रागावलंच आहे. हरी नाही मुखासी अरे मुडा. कधी उपदेशानं काम भागत नाही तेव्हा रागावणार. पण रागावणे माणसं ऐकत नाही तेव्हा नाईलाजानं पाया पडणार. लागून या पाया. पाया पडणं वेगळं, दंडवत वेगळा, नमस्कार वेगळा, रामराम वेगळा. हे शब्द सर्वांच्या परिचयाचे आहे. दंडवत त्याच्यातच अर्थ भरलेला आहे. दंड म्हणजे काठी, वत म्हणजे प्रमाणे. काठी अशी उभी धरा